नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो नेहमीच चर्चेत असतो, ज्यावर खूप वादविवाद होतात, आणि तो विषय आहे समान नागरी संहिता, म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड. सोप्या भाषेत सांगायचं तर देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी, मग तो कोणत्याही धर्माचा असो, लग्न, घटस्फोट, वारसा हक्क या सगळ्यांसाठी एकच कायदा. सध्या आपल्याकडे कसं आहे, वेगवेगळ्या धर्मांसाठी वेगवेगळे कायदे आहेत. चला तर मग हा जो गुंतागुंतीचा विषय आहे ना, तो एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. आता या कायद्याची गरज का वाटली हे समजून घेण्यासाठी ना आपण थेट एका सत्य घटनेपासूनच सुरुवात करूया. ही गोष्ट आहे शाह बानो यांची. जरा विचार करा, एका महिलेला आयुष्याच्या अशा टप्प्यावर जेव्हा आधाराची सगळ्यात जास्त गरज असते तेव्हा तिला निराधार सोडलं गेलं. त्यांचीच ही गोष्ट आहे जिने संपूर्ण देशाला विचार करायला भाग पाडलं. तर झालं असं, ही गोष्ट आहे 1985 सालची. शाह बानो नावाच्या एक 62 वर्षांच्या मुस्लिम महिलेला त्यांच्या पतीने तलाक दिला. त्या न्यायासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात गेल्या आणि कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला की हो, त्यांना पोटगी मिळायलाच हवी. पण या एका निकालामुळे देशात एक मोठं वादळ उठलं. इतकं की तत्कालीन सरकारने संसदेत एक नवीन कायदा आणला आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयच बदलून टाकला. सगळ्यांसाठी हा एक खूप मोठा धक्का होता. या प्रकरणामुळे देशातल्या दोन मोठ्या संस्थांमध्ये, म्हणजे आपलं सर्वोच्च न्यायालय आणि संसद यांच्यात थेट संघर्ष उभा राहिला. आणि ह्या घटनेने एक खूप मोठा प्रश्न विचारला की एकाच देशात वेगवेगळ्या नागरिकांसाठी वेगवेगळे कायदे कसे काय असू शकतात. आणि बरोबर इथूनच समान नागरी संहितेची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली. तर शाह बानो प्रकरणाच्या निमित्ताने जी चर्चा सुरू झाली तिच्या मुळाशी एक मोठी घटनात्मक कल्पना आहे, आणि ती कल्पना म्हणजे एक राष्ट्र एक कायदा. एकदम सोप्या शब्दांत सांगायचं तर समान नागरी संहिता म्हणजे काय, तर देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी वैयक्तिक बाबतीत एकच कायदा असणार. मग तो विवाह असो, घटस्फोट असो, दत्तक विधान असो किंवा वारसा हक्क असो. नियम सगळ्यांसाठी अगदी सारखेच असतील, मग त्यांचा धर्म कोणताही का असेना. आणि ही कल्पना काही नवीन नाहीये, ती थेट आपल्या संविधानातूनच येते. आपल्या राज्यघटनेच्या कलम 44 मध्ये असं स्पष्ट म्हटलं आहे की राज्याने संपूर्ण देशासाठी एक समान नागरी संहिता लागू करण्याचा प्रयत्न करावा. पण इथं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, हा प्रयत्न आहे, हे एक ध्येय आहे, सरकारवर बंधनकारक नियम नाही. ठीक आहे, तर ध्येय तर हे आहे, पण सध्या भारतात परिस्थिती काय आहे चला बघूया. सध्या आपल्या देशात वैयक्तिक कायद्यांची खूपच गुंतागुंतीची आणि विभागलेली रचना आहे. जणू काही वेगवेगळ्या कायद्यांचं एक जाळच आहे. समान नागरी संहिता प्रामुख्याने आपल्या आयुष्यातल्या 5 महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलते. त्या म्हणजे विवाह, घटस्फोट, मूल दत्तक घेण्याचे नियम, मालमत्तेचा वारसा हक्क आणि पोटगी. हे सगळे विषय आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्याशी अगदी थेट जोडलेले आहेत, नाही का? सध्याची परिस्थिती बघितली तर हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख धर्माच्या लोकांसाठी हिंदू कोड बिल अंतर्गत 1955-56 मध्ये बनवलेले कायदे लागू होतात. दुसऱ्या बाजूला मुस्लिम समाजासाठी वैयक्तिक प्रकरणं मुस्लिम पर्सनल लॉ म्हणजे शरीयतवर आधारित कायद्यांनुसार हाताळली जातात. आणि ख्रिश्चन समुदायासाठी विवाह आणि घटस्फोटासारख्या गोष्टींसाठी इंडियन ख्रिश्चन मॅरेज ॲक्ट सारखे वेगळे कायदे आहेत. म्हणजे बघा, आपल्या कायदेशीर प्रणालीमध्ये किती विविधता आणि विभागणी आहे हे स्पष्ट दिसतं. तर मग संविधान लागू झाल्यापासून या समानतेच्या दिशेने आपला प्रवास कसा राहिला आहे? खूपच लांबचा आणि खडतर प्रवास आहे हा. चला पाहूया. माहितीये का, अनेक दशकं म्हणजे खूप वर्ष भारतात फक्त एकच राज्य होतं जिथे समान नागरी संहिता लागू होती, आणि ते राज्य म्हणजे गोवा. पोर्तुगीज काळापासून चालत आलेला हा कायदा तिथे हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन सर्वांना समान रीतीने लागू होतो. आणि विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा अनेकदा या गोवा मॉडेलचं कौतुक केलं आहे. 1995 मध्ये सरला मुद्गल खटल्यात तर सर्वोच्च न्यायालयाने खूपच परखडपणे म्हटलं होतं की कलम 44 हे केवळ एक मृत अक्षर बनून राहिले, म्हणजे ते फक्त कागदावरच आहे, प्रत्यक्षात काहीच होत नाहीये. यावरून न्यायव्यवस्थेने वेळोवेळी सरकारला समान नागरी संहितेच्या दिशेने पावलं उचलायला कसं सुचवलंय हे स्पष्ट होतं. आणि मग इतक्या वर्षांनंतर 2024 मध्ये या प्रवासात एक नवीन आणि खूप महत्त्वाचा अध्याय सुरू झाला. उत्तराखंड हे स्वतंत्र भारतात स्वतःची समान नागरी संहिता लागू करणारे पहिले राज्य बनले. कलम 44 या दिशेने टाकलेलं हे खूप मोठं पाऊल मानलं जात आहे. आता या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी 2 घटनात्मक तत्वांमधला एक संघर्ष आहे. एका बाजूला आहे कलम 44 जे समान कायद्याबद्दल बोलतं, आणि दुसऱ्या बाजूला आहे कलम 25 जे प्रत्येक नागरिकाला आपापल्या धर्माचं पालन करण्याच्या स्वातंत्र्याची हमी देतं. मग या दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन कसं साधायचं?
हाच तर खरा वादाचा आणि चर्चेचा मुद्दा आहे. तर आपण आता समारोपाकडे येतोय. समान नागरी संहितेचा हा संपूर्ण प्रवास खरं तर आपल्या संविधानाने पाहिलेल्या एका अपूर्ण स्वप्नाची कहाणी आहे. चला आजच्या चर्चेतले महत्वाचे मुद्दे थोडक्यात आणि पटकन आठवूया. पहिलं, समान नागरी संहिता हे आपल्या संविधानाच्या कलम 44 ने ठरवलेलं एक ध्येय आहे. दुसरं, शाहबानो प्रकरणामुळे या कायद्याची गरज सगळ्यांसमोर आली. तिसरं, गोवा हे अनेक वर्षे एकमेव उदाहरण होतं, पण आता 2024 मध्ये उत्तराखंडनेही हा कायदा लागू केला आहे. आणि चौथं म्हणजे हा सगळा वाद समानता विरुद्ध धार्मिक स्वातंत्र्य या संतुलनाभोवती फिरतो. सर्वांसाठी एकच कायदा ही कल्पना आपल्या संविधानाचा भाग बनवून 75 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. पण तरीही हे स्वप्न संपूर्ण देशासाठी अजून पूर्ण व्हायचं बाकी आहे. हा प्रवास अजूनही सुरूच आहे. आणि जाता जाता एक महत्वाचा प्रश्न सोडून जातोय. सगळ्या वैयक्तिक बाबींसाठी एकच कायदा असणं हा खऱ्या समानतेकडे नेणारा मार्ग आहे, की यामुळे आपल्या देशातल्या विविध समुदायांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्यावर गदा येते? यावर नक्की विचार करायला हवा.